मनामध्ये जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही याची अनेक आदर्श उदाहरणं आपल्या समोर आहेत। पण अहमदनगर जिल्ह्यामधल्या संगमनेर तालुक्याच्या चिखली गावामध्ये एक असं उदाहरण आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल। आधी अर्धांगवायूचा झटका, नंतर नशिबी आलेलं मूक बधिरपण, अशा अनंत अडचणींवर मात करत या गावातल्या प्रेरणानं भरतनाट्यममध्ये पारंगतता मिळवून देशामध्ये तर नाव कमावलंच, पण आता ती प्रेरणा लवकरच अमेरिकेतही पोहोचणार आहे। मूळचे संगमनेर मधल्या चिखली या छोट्याशा गावचे रहिवासी असलेल्या केशव सहाने यांची कर्तबगार आणि आदर्शवत मुलगी म्हणजे प्रेरणा। या प्रेरणाची कहाणी एखाद्या चित्रपटातल्या कहाणीपेक्षा कमी नाही। प्रेरणाचा जन्म झाला आणि सहाने दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला, पण तो खूप काळ टिकू शकला नाही, कारण अवघ्या 6 महिन्यांची असताना तिला अर्धांगवायूचा झटका आला। सहाने दाम्पत्य मात्र खचून गेलं नाही, त्यांनी रात्रंदिवस प्रेरणाची शुश्रूषा केली। त्याला 2 वर्षांनी यश आलं आणि प्रेरणाच्या शरीरात चेतना निर्माण झाली, पण दैवानं पुन्हा साथ सोडली। प्रेरणा मूकबधीर झाली। या परिस्थितीत सुद्धा सहाने दाम्पत्य निराश झालं नाही। त्यांनी प्रेरणाला केवळ एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे वाढवलंच नाही, तर तिच्या आवडीही जपल्या, ज्यातून जन्म झाला नृत्य पारंगत प्रेरणाचा। तिला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तिचं शरीर पूर्ण लोळागोळा झालं। त्याच्यानंतर आम्ही फार प्रयत्न केले, तेव्हा कुठे ती जरा तिच्या पायात आणि कमरेत ताकद आली, तर 2.5 वर्षाची होईपर्यंत ती अजिबात चालत नव्हती। पॅरालिसिस झालेला आहे, त्याच्यामध्ये तिचं हिअरिंग सेंटर डॅमेज झालं आणि त्यामुळे तिला ऐकू येत नाही, आणि ऐकू येत नाही म्हणून ती आता कधीही बोलू शकणार नाही। अर्थात हे दुःख फार मोठं होतं, ते पेलवणे आम्हाला कठीण वाटलं थोडं, पण आम्ही त्यावर मात केली। टीव्हीच्या समोर नृत्य करायचे आणि आम्हाला असं वाटलं की अपंग मुलगी आहे, तिला आपण फार काही शिकू शकणार नाही, कारण की तिचा लॉस खूप असल्यामुळं आम्हाला वाटलं तिला काहीतरी कला दिली पाहिजे, आणि म्हणून आम्ही तिला एक कला म्हणून नृत्याकडे तिला वळवलं। आणि तिलाही त्याच्यात सुरुवातीला तिला जड जायचं, पण नंतर तिलाही आवड लागली आणि ती चांगलं नृत्य करू लागली। सूर ताल ऐकू न शकणाऱ्या आणि बोलताही न येणाऱ्या प्रेरणाला भरतनाट्यमचे धडे देणं तसं एक आव्हानच होतं, पण पुण्याच्या साधना नृत्यालयाच्या सुनीता महाजन यांनी ते स्वीकारलं आणि 13 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर यश मिळाल्यावर त्यांनाही एक प्रकारची प्रेरणाच मिळाली। प्रेरणाच्या यशाचं नुकतंच तिच्या मूळ गावी जय हिंद युवा मंचतर्फे कौतुक करण्यात आलं। नृत्याबरोबरच विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये सुद्धा नाव कमावलेल्या प्रेरणाबद्दल शिक्षकांबरोबरच गावकरीही सार्थ अभिमान व्यक्त करतात। आश्चर्यच आहे, एक मूकबधीर मुलगी इतक्या सुंदर शास्त्रीय नृत्य तिने सर्व कौशल्य संपादित केलं आणि एक प्रचंड असा आत्मविश्वास तिच्या या सर्व कार्यक्रमातून दिसून आला। सुरुवातीला जसं मी म्हटलं आधी की मी फारसं त्याच्यात इंटरेस्ट दाखवलं नाही, कारण मला असं वाटलं की स्वतःहून ती कंटाळेल आणि नकारायचं नाही या दृष्टीने फक्त तिला घेतलं होतं आणि थोडं किरकोळ स्टेप्स तिला शिकवायची आणि बसवायची तिला, पण ती इतर मुलींचं बघून तिने स्वतः ते तिने आत्मसात केले। आतापर्यंत डॉक्टर अनिता अवचट फाउंडेशनचा संघर्ष सन्मान, पुण्याचा युवा गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवान्वित झालेली प्रेरणा आता लवकरच अमेरिकेतही आपला नृत्याविष्कार सादर करणार आहे। आणि केवळ अदाकारीपर्यंतच ही झुंजार मुलगी थांबलेली नाही, तर 5 विद्यार्थिनींना नृत्याचे धडे देत आपला वारसा पुढे चालवण्यातही आता ती गुंतलीये। झी 24 ताससाठी मुंबईहून अनुजा चव्हाथेसह प्रशांत शर्मा।